ठाण्यातील घोडबंदर रोडवर गाडी चालवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण, असं आम्ही नाही तर या लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. घोडबंदर रोड आज इतका डेंजर बनलाय की नॉन स्टॉप अपघाताचं इथं मालिकाच सुरू आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. नुकतीच अशी एक घटना घडली आहे. या घोडबंदर रोडवरील खड्ड्यांनी एका युवतीचा बळी घेतलाय. पण गेल्या वर्षभराची अपघाताची आकडेवारी पाहिली तर ती शॉकिंग आहे. हा घोडबंदर रोड इतका डेंजर का बनलाय? सतत अपघात होण्याची कारणे काय आहेत? याबाबत या व्हिडिओत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुंबई ठाण्यातील रस्ते आणि त्या रस्त्यांवरील खड्डे ही बाब आता दिवसेंदिवस अधिक घातक होत चालली आहे. त्यात ठाण्यातील घोडबंदर रोड हा मृत्यूचा जणू सापळाच बनलाय. नुकताच घोडबंदर रोडवरील वाघबीळ फ्लायओव्हरवर असाच एक अपघात घडला. आठवड्याचा पहिला दिवस होता. घोडबंदर येथील ओवळा भागात राहणाऱ्या आरतीच्या आयुष्याचा मात्र हा शेवटचा दिवस ठरला. 27 वर्षीय आरती मिश्रा नेहमीप्रमाणे सोमवारीही ऑफिसला गेली, पण नेहमीप्रमाणे ती घरी परतली नाही. एरोली येथे कंपनीत आपली शिफ्ट संपवून आरती घरी जायला निघाली. वाघबीळ फ्लायओव्हरवर खड्डे बुजवण्यासाठी पॅचवर्क करण्यात आले होते. याच पॅचवर आरतीची स्कूटी स्लिप झाली. ती खाली पडली. त्यावेळी मागून एका कंटेनरची तिला धडक बसली. यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना आहे. रोज वेळेत घरी परतणारी आरती घरी न आल्यानं तिच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल, आणि जेव्हा त्यांना आरती आता कधीच परतणार नाही हे समजलं असेल तेव्हा त्यांच्या दुःखाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. या प्रकरणी आता कासरवडवली पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. फरार कंटेनर चालकाचा शोधही सुरू आहे. या अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी आणखी किती बळी जाणार असा संतप्त सवाल केलाय. स्थानिकांचा हा सवाल साहजिकच आहे, कारण याच घोडबंदर रोडवर अपघाताची आकडेवारी फारच शॉकिंग आहे. 2024 मध्ये आणि जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये तब्बल 17 जणांचा याच रोडवर अपघातात बळी गेलाय. सर्व अपघात दुचाकींचे असून ट्रेलर, कंटेनर, ट्रक, कारसह अन्य वाहनांनी दुचाकींना धडक दिल्याने झालेले आहेत. यातील मोस्ट ऑफ द अपघातांमध्ये वाहन चालकांनी अपघातग्रस्तांना मदत न करता पळ काढला. ही तर आपण मृत्यूंची संख्या पाहिली, पण यात अनेक जण जखमी होऊन दिव्यांग झाले असतील त्याचा तर विचारच सोडा. आता नुकतेच या रोडवर घडलेल्या अपघातांसंदर्भातही माहिती घेऊया. 22 जुलैला पाटलीपाडा ब्रिजवर ट्रक चालक आणि क्लीनरचा मृत्यू झाला होता. 15 सप्टेंबरला एका 3 व्हीलरने टँकरला धडक दिली, ज्यात या 3 व्हीलर चालकाचा मृत्यू झाला होता. 12 मार्चला सिग्नलवर ट्रक आणि स्कूटीच्या धडकेत 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आता हे होणारे अपघात होतात कुणाच्या चुकीमुळे? हा सुद्धा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यात मोस्ट ऑफ द केसमध्ये चालकाची चूक असली तरीही मात्र पोलीस, RTO, रस्ते प्राधिकरण हे देखील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. काय या रोडवर इतके अपघात होत असावे बरं, असाही प्रश्न यावेळी उपस्थित राहतोच. तर त्याची अनेक कारणे दिली जातात, जसं वाहतूक कोंडीपासून खड्डे आणि इतर बऱ्याच समस्या आहेत. घोडबंदर हा मृत्यूचा सापळा का बनलाय त्याची ही कारणे जाणून घेऊया. रस्ते दुरुस्तीचा निधी येतो मात्र खर्च केला जात नाही. दुरुस्ती अभावी रोडची चाळण होते. मेट्रो पुलाची कामे आणि घोडबंदर रोडचं रुंदीकरण सुरू आहे, त्यामुळे देखील अपघात होत असतात. एकाच वेळी सर्व कामे हाती घेतल्याने वाहतुकीचा बोजवारा उडालाय. प्रशासनाचं कोणतंही नियोजन नसल्याचा फटका वाहतुकीच्या या कोंडीला बसतोय, त्यामुळं इथे मोठे अपघात होतात. घोडबंदर रोड हा खूप महत्त्वाचा आहे. JNPT इथून गुजरातच्या दिशेने तसेच इतर विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने अवजड वाहने घोडबंदर रोड मार्गे ये जा करत असतात. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात घोडबंदर रोड परिसरातील लोकसंख्या ही झपाट्यानं वाढलेली आहे. या भागातील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे घोडबंदर रोडवर कायमच वाहनांची वर्दळ असली तरीही जीवघेणा हा मार्ग आता ठरू लागलाय. याच जीवघेणा घोडबंदर रोडला आता सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केलं जातंय. कर्णच्या रथाचा चाक जिथे रुतला तो घोडबंदर रोड, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आता रंगू लागल्यात. तुम्हालाही या घोडबंदर रोडबद्दल काही वेगळा अनुभव आलाय का?
या रस्त्यावरील अपघात कमी करण्यास शासन कसं कमी पडतंय, काय कारणे याची असू शकतात, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.